माझी मुलं लहान होती ना, हा. तर मी आमच्या मालकाला सांगायची दूध आणि पाव खायचे 2 दिवस. मग आता या पावसामुळे किती आळंदीला किती धुमाकूळ केली, पावसाने ते पूल वगैरे पडले, घरी येऊ देत नव्हते. हा. मी म्हणलं गेले तर माऊलीची आणि आले का तुमची अगोदरच. म्हणजे लग्न व्हायच्या आता आधी मी याच्यामध्ये पडलेले आहे. मग आपल्याला जर पुढे आडवी करायचं असेल तर मग ते आपलं किती खोटं म्हणून. हा? आणि मी न खाणारी आणि ती लोक सगळी खाणारी पिणारी होती. मग आपलं प्रारब्ध आहे ना तसं. पण मी याच्या बाबतीत कटार राहिली पहिले. मग तुमचे मालक काय म्हणले, म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणाला त्यांना की मला परमार्थापासून अडवायचं नाही, हा, मग काय ते म्हणले? बोललेच नाही का. काहीच बोलले हा, मी म्हणलं आपण सोडून देऊ, आपल्याला एक मार्ग एक तर तू आहे, आपण आपल्याला दुसरं जमणारच नाही. काही तुम्ही तुमचं खा पी काही करा उमरेच्या बाहेर, घरात नाही. घरात नाही करून देत नाही, घरात येतच नाही. माझी 3 मुलं आहेत मला. माझी 2 मुलं बी खाती नाही काय नाही, माळ वेळ गळते. आणि मोठा मुलगा आहे ना, कुठं ते कार्यक्रम करतो, कीर्तन सुद्धा कीर्तन. करतो. पण मला सांगा, मग तुम्ही म्हणजे किती वर्ष झाले माऊलींची सेवा करताय? शिवेला बरेच लय दिवस झाला तर मला पण नाही सांगता यायचं. पण तुम्ही म्हणाले ना लहानपणापासून येते. आता मी तशीच माझे वडील मला आणायचे लहानपणापासून, पण लग्न झालं तरी पण मी सोडलं नाही. मग तुमचे वडील पण सेवा द्यायचे का? सेवा नव्हते करत, पण ते हिने करायची, हिनेची सेवा होती ना त्यांची. म्हणजे तुम्ही तेव्हापासून वडिलांसोबत यायच्या लहानपणापासून. लहानपणापासून मग ते आता कधीपासून आणत होते छोटे असताना, नाही 6-7 वर्षापासून. ते मग प्रारब्ध असतं तसं बाई, लिहून ठेवलेलं असतं. पण माझी तुम्ही किती वर्षाची आजी तुम्ही? माझं 65च्या पुढे. म्हणजे तुम्ही एवढ्या म्हणजे 60 वर्षापासून तर तुम्ही येतच माऊलींच्या माझी मुलं लहान होती ना, तर मी आमच्या मालकाला सांगायची दूध आणि पाव खायचे 2 दिवस. आजी खरं का? हो, कंपनीत जायचे पाहिजे असं. आता इथून मग मला लहान मुलं असल्यावर कसं काय यायला जायला नाही. मुलं शाळेला गेली, पाव आणायचे आणि पावाच्या लाडी आणून 2 लिटर दूध तापवायचं. जबरदस्त जबरदस्त, भारी आहे. फक्त एवढंच की आज सकाळी जर गेलं ना पंढरपूरला, की संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत दर्शन वगैरे करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9ला परत दर्शन करून परत तिकडून गाडी धरायची, की संध्याकाळी 5 वाजता इथं भोसरीला होतो राहिला. स्वयंपाकाला घरी 5-5:30 असं मी एवढं धावती वारी केली. तुम्ही एवढं विचारलं म्हणून सांगायची वेळ आली, नाही तर मला किती कोणी विचारलं मी कधी तोंडातून वाचत करेन. धन्यवाद माऊली, धन्यवाद धन्यवाद. खूपच भारी वाटलं मला तुम्हाला भेटून, जबरदस्त. मग आता या पावसामुळे किती आळंदीला किती धुमाकूळ केली, पावसाने ते पूल वगैरे पडले. मला म्हणा अभंगाच्या 2 ओळी चला. ऐका ना, मला घरी येऊ देत नव्हते. मी म्हणलं गेले तर माऊलीची आणि आले का तुमची, पण मी थांबणार नाही, मला थांबायचा प्रयत्न करू नका. परत माझा भाऊ काय म्हणला 2 दिवसांनी जा, पाहिजे तर पुण्यात जा, सासवडला जा, पण कशाला पोरांना नाही काळजी, सगळ्यांना कुठं करते. त्याच्यामुळे 2 दिवस थांबले. म्हणजे सासवडला काल रात्रीच पोचले 8ला. म्हणजे घरी पण दम निघत नाही. 2 ओळी पटकन अभंगाच्या. 2 ओळी अभंग कोणता पण एक, 2 ओळी, 2-4 ओळी. कोण म्हणलेलं म्हणू का? म्हणा ना, काही म्हणा, तसं काही नाही, काही म्हणा, मला ऐकायचंय. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, भेटी लागी जीव नाही भेटी लागी जीवा, कारण आमच्या कार्यक्रमाचं नाव भेटी लागी जीवा आहे. आणि मी तुम्हाला न सांगता रेकॉर्ड केलं त्याबद्दल सॉरी, पण तुम्ही एवढं चांगलं बोलत होत्या ना की मला असं वाटलं दर्शकांनी ऐकलं पाहिजे. कसं वाटलं आजींचं बोलणं प्लीज सांगा आम्हाला. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकाचा मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, सासवड.